आणि यानंतर बातमी जालनामधनं, कारण गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सरकारवर चांगलेच संतापलेत। उद्याच सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, मी मराठ्यांसाठी मरायला तयार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान घराघरामधील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सगळ्या मराठ्यांना फसवतायत, त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होणार, तर मला काही झालं तर महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका होईल, असा इशारा जरांगेंनी दिलाय। 15 तारखेला दिवशी 20ला येणार, म्हणजे आंदोलन सुरू असल्यावर लोक अलीकडे 13ला 12ला येते, तुम्ही पुढे लागले। अरे अरे अरे, मी चावलं दिचे निघाला तो, पण ते दिन पुढचं महाराष्ट्रातल्या पंतप्रधानात सुद्धा सभा होऊ देणार नाहीत आम्ही। मी जर आम्हाला एडवून केलं ना, पंतप्रधान सर्व राज्यातले एकच सभा नाही होऊ देणार आम्ही। शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तर दुसऱ्यालाच काही घेणंच नाही मराठीत। दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसून तुम्हाला, नुसतं मला काय होऊ द्या। मग सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही, घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हातू शकत नाही। तर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाचे कायद्यामध्ये रूपांतर करावं, या मागणीसाठी आता मनोज जरांगे आमरण उपोषण करतायत। धाराशिव जिल्ह्यामधील युवकांनी जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केलंय। जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असून जरांगे यांच्या मागण्या मान्य करा, अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आम्ही दोघे काल दिनांक 12/2/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला बसलो आहोत। पंचायत समिती, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्याकडे जुनं जे रेकॉर्ड आहे ते आज रोजी तहसीलला उपलब्ध नाही, त्यामुळे आम्हाला कुणबी दाखले मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे। तरी त्यावर शासनाने उपाययोजना करून आम्हाला कुणबी दाखले देण्याची व्यवस्था करावी।